हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा. आज दुपारी कांदे होते, तर कांद्यातली सगळी घाण झालेली कांदे बाजूला काढून घेतली आणि स्वच्छ कांदे एका बाजूला केली आणि ती व्यवस्थित भरून ठेवली. त्यानंतर संध्याकाळचे 5 वाजले होते. संध्याकाळच्या 5 वाजेला चहा ठेवला आणि एका बाजूला कढाईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकले. शेंगदाणे भाजून मस्त छान भाजले आणि शेंगदाण्याची चटणी बनवायची होती. आज शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवली, जेणेकरून जर भाजी कुणाला आवडली नाही किंवा खाण्याचं मन झालं नाही तर आपण चटणी ही खाऊ शकतो शेंगदाण्याची. आणि शेंगदाणे भाजत असताना कधी ते मंद गॅसवरच भाजायचे, कारण शेंगदाणे जर आपण मोठा गॅस करून पटापट भाजून घेतले ना, ते फक्त वरच्या बाजूने काळे होतात आणि आतमधल्या बाजूने कच्चेपणा त्याच्यामध्ये तसंच राहतो. त्यामुळे शेंगदाणे भाजताना कमी गॅसवर भाजायचे, जेणेकरून त्याच्या आतमध्येपर्यंत ते खरपूस भाजतील आणि आपली चटणी खूप दिवस टिकेल. चटणीचा वास येणार नाही किंवा चटणीला बुरशी लागणार नाही, म्हणून शेंगदाणे कधी खरपूसच भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा, मी हलके गॅसवर इथं शेंगदाणे छान भाजून घेतले होते. त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची थोडीशी भाजून घेतली आणि थोडे लसणाच्या पाकळ्याही त्याच्यामध्ये टाकून हलक्याशा गरम करून घेतल्या, जेणेकरून मिक्सरमध्ये पटकन बारीक होतील. आणि मिक्सरमध्ये घालताना मी अगोदर सुरुवातीला मिरच्या आणि लसूण आणि थोडेसे शेंगदाणे अगोदर घालून बारीक करून घेतले. त्यानंतर मिरच्या छान बारीक झाल्या होत्या, तर मग त्याच्यामध्ये बाकीचे जे शेंगदाणे होते ना ते टाकले आणि मीठ टाकलं. छान मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि चटणी आपली मस्त तयार झाली होती. आणि मग मी परत त्याला एका डब्यामध्ये भरून ठेवलं. अशी जर चटणी केली ना, ती खूप दिवस टिकते आणि खराब होत नाही. त्यामुळे शेंगदाणे खूप छान भाजून घ्यायचे अगोदरच, जेणेकरून चटणी आपली खूप दिवस टिकेल. चहा वगैरे घेतल्याच्या नंतर मी लगेच रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये सुकी वांग्याची भाजी बनवली होती. सुकी वांग्याची भाजी आणि थोडंसं मुलांना स्नॅक्स टाईप खायचं होतं, तर स्वीट कॉर्नची छोटीशी चाट बनवली होती. स्वीट कॉर्न पाण्यामध्ये वाफळून घेतले होते. थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून स्वीट कॉर्न वाफळले. त्यानंतर त्यांना पाण्यातून काढून थोडेसे तेलामध्ये फ्राय केले. तेलामध्ये फ्राय केल्यावर त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला, काला नमक आणि थोडेसे लाल मिरची पावडर घालून छान चाट बनवली. ती मुलांनी खाल्ली. इकडं मी वांग्याची भाजी बनवली होती, तर तीही माझी बनवून झाली. वांग्याची भाजीमध्ये बेसिक मसाले आणि कांदा घातला होता. त्यानंतर मी बाजरीच्या भाकरी केल्या. बाजरीच्या भाकरी, वांग्याची भाजी आणि तळलेली मिरची मी घातली. असं रात्रीचं जेवण होतं आणि सगळ्यांनी छान जेवण केलं. त्यानंतर मी छान देवपूजा केली. मस्त देवपूजा झाली. आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथेच संपूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण परत अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.